प्रश्न असा आहे, एका छपाईकर्त्याने एका अंकासाठी एक खिळा वापरला. जर 150 पानांचे पुस्तक असेल तर त्याला 150 पानावरील क्रमांकासाठी एकूण किती अंक लागतील? यासाठी आपल्याला माहित पाहिजे 1 ते 100 संख्या लिहिण्यासाठी एकूण 192 अंक लागतात. हे आपल्याला माहित असेल की मग काय करायचं. आता बघा 150 पान, तर पहिल्या 100 संख्यासाठी तर आपल्याला 192 अंक माहित झाले. आता 101 ते 150 संख्या ह्या 3 अंकी संख्या आहेत. म्हणजे किती संख्या उरल्या? म्हणजे 50 संख्या उरल्या. मग अशा वेळेला काय करायचं, 50 गुणिले 3 करायचं. 3 अंक उरले आणि ह्या संख्या 50 पुढच्या उरल्या. 50 गुणिले जर आपण 3 केले तर 50 गुणिले 3 म्हणजे 150 झाले. आणि मग पहिल्या 100 साठी 192, पुढच्या जे आहेत तर 50 3 अंकी संख्येसाठी 150, या दोघांची करायची बेरीज. जी आहे बेरीज केली, 2 दुसरा तसा 9 5 14 चाला 1 2 1 3 342 दुसरा. याची शॉर्टकट की आहे, याचं उत्तर कसं काढायचं आता बघायचं. यामध्ये बघायचं की 3 अंकी संख्या आहे, 150 पानावर लक्ष देतो. 150 पान म्हणजे 3 अंकी डायरेक्ट 150 लाच गुणायचं. 150 गुणिले 3 करायचं. 50 गुणिले 3 म्हणजे 450 होतील. आणि काय करायचं, यामध्ये नेहमी त्याच्यामधून 108 वजा करायचे. 3 अंकी संख्या असेल आणि पानांची संख्या जर काढायची सांगितली असेल तर 3 अंकी पानाला म्हणून 3 ने गुणायचं आणि आलेल्या उत्तरातून नेहमी 108 हे वजा करायचे. आपल्याला ते एकूण पानांची संख्येचं उत्तर मिळून जातं. म्हणजे या ठिकाणी 50 मधले 8 गेले राहिले 42 आणि 4 मधला 1 गेला राहिला 3 342. तर अशा प्रकारे यामध्ये 150 पानांसाठी एकूण 342 अंक लागतील.